थायरॉइडसाठी आयुर्वेदामध्ये काय पथ्य आहे? आयुर्वेदानं थायरॉइडचा विचार करून त्याची एक चिकित्सा पद्धत बनवली. ते करताना लक्षात आलं की थायरॉइड हा आजार जो काही आहे हा खाण्यापिण्यामुळे होतच नाही, पण काय खाल्लं तर फायदा होऊ शकतो. त्याच्यावर संशोधन असं सांगतं की काळे मनुके जे आहेत ते जर दर 2 तासांनी 10 काळे मनुके खाल्ले, 24 तासात 8 तास झोपला, 16 तास जागा आहे, दर 2 तासात म्हणजे 8 वेळेला खायचे. दुसरा महत्वाचा भाग आयुर्वेदात जो सांगितलाय त्याला विशुद्ध चक्र असं म्हटलेलं आहे. त्या विशुद्ध चक्रावरचे आयुर्वेदात लेप सांगितले किंवा ॲरोमाज सांगितलेले आहेत आणि हा आत्म उत्तेजित करण्यासाठी गंडूश नावाची प्रक्रिया सांगितली. गंडूश म्हणजे आपण बोली भाषेत गार्गल किंवा गुळण्या, पण आपण सर्दी खोकला झाला की 4 वेळा गुळण्या करतो तसं नाही. त्यांनी सांगितलं 20 वेळा दिवसातनं 3दा त्या 20 गुळण्या केल्यामुळं हे इथलं त्याचं सगळं कार्य ऍक्टिव्हेट होतं आणि त्याचे रिपोर्ट्स नॉर्मली आले. हा घरगुती उपाय जो तुम्ही मला विचारत पथ्य काय पाळलं तर कंट्रोल येईल, अमुक वर्ज्य केलं खाणं तर काही फरक नाही पडणार, पण काळे मनुके, हा ॲरोमा, लेप, गुळण्या आणि नस्य कर्म हे केलं तर थायरॉइड नक्की कंट्रोल येतो.